मला तरी कोणी जेवणासाठी बोलवलं नाही. अरे आमच्या घरी आज काहीतरी मेळ आहे. हो रे बाबा. अरे मुलांनो, हो रे. अरे भावांनो, अरे भावांनो, तुम्हाला माहित आहे का आजपासून उपवास धरायचे सुरू झाले आहेत. तरीच म्हणलं आमच्या घरी एवढे मोठे केळं रताळं आणून ठेवलेलं आहे. हो रे बाबा, आमच्या बी घरी बकरीचे पीठ दळलंय, राजगिऱ्याचे लाडू आणलेत. म्हणजे आपल्या बायकोने उपवास धरला की. धुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला. धुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. 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 आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिचं जात्या लगळून. उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय भगरीचं पीठ मळून. केळं रताळं दूध पाताळ नात कसं आलं या जुळून. बघा ना कुणाची वाट बया जावा जावा बसल्या मिळून. धया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला. धया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला. धया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला. धया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला. चिलीमिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत. शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत. आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत. नरड्याला येऊस तवर खाल्लंय अनबाई झाली गरगरीत. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. 9 दिवसाचं नवरत्न ऐका त्याची कहाणी. चप्पल ना पायामध्ये बया फिरती आणवानी. अशक्तपणावाला डॉक्टर आणला कुलदीपानी. सफरचंदाचा ज्यूस पिती आणि मागती नारळ पाणी. हे साजन उपाय सांगतोय मोरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. साजन उपाय सांगतोय मोरला